हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात बाहेर सगळीकडे अंधार आहे. आणि मी सकाळी उठल्या ना सगळ्यात पहिले एक काम करत असते, ते म्हणजे कपडे धुण्याचं. आता रात्री तर आपण नाईट ड्रेस वगैरे घातलेले असतात, त्यामुळे जे काही कपडे धुवायचे असतात ते सगळे रेडी असतात आणि जे छोटे कपडे असतात ते मी अंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर धुत असते. मग सगळ्यात पहिले उठल्यानंतर 5:30 वाजता कपडे धुतले, ब्रश केला, त्यानंतर अंघोळ केली, केस पण धुवून घेतले आणि त्यानंतर ना या ठिकाणी मी लागली होती चहा बनवायला. त्याच्या पहिले पाणी आलेलं होतं, मग पिण्यासाठी मस्त ताजं पाणी घरात घेऊन आले, म्हणजे मोटर चालू केलेली होती विहिरीवरची तर. आणि त्यानंतर या ठिकाणी चहा बनवण्यासाठी घेतला. चहा उकळतो आहे तोपर्यंत मी उसळ निवडून घेतली आणि त्यानंतर माझ्यासाठी मस्तपैकी असा कप बशी भरून चहा घेतला. त्यानंतर मग कांदे कापायला घेतले, टोमॅटो कापायला घेतला आणि लसूण घेतला, कारण मला बनवायची होती मटकीची रस्सा भाजी सोबतच भाकरी. आता माझा चहा झालेला होता आणि मी भाजी शिजवण्यासाठी टाकलेली होती. तोपर्यंत माझ्या सासऱ्यांची पण अंघोळ झाली आणि रायबाच्या पप्पांचा पण ब्रश करून झाला. आता रायबाच्या पप्पांना थोडा चहा लागतो म्हणून त्यांना कपामध्ये दिला, पण सासऱ्यांना माझ्यासारखाच कप बशी भरून लागतो म्हणून त्यांच्यासाठी कप बशीमध्ये चहा दिला. त्यानंतर या ठिकाणी भाजी उकळायला ठेवून दिली आणि रायबाला ना टिफिनसाठी आप्पे बनवायचे होते. मग आप्पे बनवायला ठेवून दिले. तोपर्यंत किचन ओट्यावरती खूप जास्त पसारा झालेला होता. मग तो थोडा आवरून घेतला, कारण मला बाकी काही सुचतच नव्हतं किचन ओट्यावरती. त्यानंतर आम्हाला एकच म्हैस आहे आणि त्या म्हशीचं दूध काढून झालेलं होतं. मग त्यानंतर दूध काढून घेतलं आणि दूध तापवण्यासाठी ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आप्पे पण माझे रेडी झालेले होते. त्यानंतर रायबाच्या पप्पांनी ना रायबाची अंघोळ करून दिली आणि मग मी त्याला मस्त अंग वगैरे पुसून कपडे घालून दिले, त्याची तयारी केली आणि त्यानंतर त्याची स्कूल बॅग भरली. आता तुम्ही म्हणाल की स्कूल बॅग रात्रीच भरून ठेवायला पाहिजे, म्हणजे सकाळी धावपळ होत नाही. पण मी काय करू, मी किती स्कूल बॅग रात्री भरून ठेवली तरी रायबा सगळी उचक करून सगळे नोटबुक्स बाहेर काढून ठेवतो. मग पुन्हा मला सकाळी आवरावीच लागते, म्हणून मग मी सकाळीच त्याची स्कूल बॅग पॅक करते. त्यानंतर टिफिनमध्ये आप्पे दिले, पाणी बॉटल भरून दिली आणि त्यानंतर रायबाला ना स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी केलं आणि रायबाचे पप्पा त्याला बस स्टॉपवरती पोहोचवायला गेले. नंतर माझे भरपूर सारे भांडे धुण्याचे पडलेले होते, पण मला बनवायच्या होत्या भाकरी, कारण भाकरी अजून बनवायच्या राहिलेल्या होत्या. आता या ठिकाणी गरमागरम भाकरी आणि मटकीची काळ्या रस्स्याची भाजी खूपच छान लागते, मला तर खूप जास्त आवडते. आणि तुम्ही पाहू शकतात माझी भाजी पण आणि भाकरी पण मस्त अशा रेडी झालेल्या आहेत. आत्ता माझा किचन ओटा जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला असं वाटेल की एखाद्या हॉटेलचं किचनच आहे, इतका घाण झालेला होता. मग या ठिकाणी मी पहिले किचन ओटा पुसण्यासाठी घेतला आणि मग पूर्ण साफसफाई करून घेतली. जोपर्यंत मला किचन ओटा आणि घर आवरलेलं वाटत नाही ना तोपर्यंत मला काही काम केल्यासारखं वाटतच नाही. मग किचन ओटा आवरून घेतला. त्यानंतर ना माझे सगळे अंथरुणं तसेच पडलेले होते, कारण सकाळी बाकीची घाई असते रायबाचा टिफिन वगैरे त्यामुळे. आणि मग तो रायबा गेला का मग त्यानंतर मी साफसफाईची कामं सुरू करते. या ठिकाणी अंथरुणं वगैरे उचलून घेतले आणि मग झाडू मारायचा अजून तर बाकीच होता, म्हणून बेडरूम, किचन, हॉल, पोर्च आणि सगळीकडे झाडू मारून घेतला. आता हा झाडू मारून घेतल्यानंतर ना जे काही थोडेफार 2-3 कपडे धुण्याचे राहिलेले होते ते धुवून घेतले आणि मग मी भांडे घासण्यासाठी बसले. आता खूप सारे भांडे होते, म्हणजे स्वयंपाकाचे, नंतर चहाचे, दुधाचे, मग बरेच सारे भांडे होते ते पहिले धुवून घेतले. आता बरेच लोक म्हणणार की एवढं सकाळी 5:30 वाजता कोण कपडे धुतं, पण सकाळी माझे कपडे धुण्याचं रिझन असं होतं की रायबा जेव्हा लहान होता ना तेव्हा तो खूप पाणी खेळायचा आणि त्याला जास्त सर्दी यायची. तेव्हा तो झोपलेला असतानाच मला कपडे धुण्याची सवय लागली होती आणि त्यामुळे मी तेव्हापासून ना खूप सकाळी उठल्यानंतर पहिले कपडेच धुवून घेते. मग ते कपडे वाळत टाकून दिले सगळे दोरीवरती आणि माझा टिफिन पॅक केला. त्यानंतर भांडे लावून दिले, कारण पाणी सगळ्यांचं निथळलेलं होतं. तोपर्यंत टिफिन, पाणी बॉटल वगैरे पॅक केली आणि त्यानंतर ना हे जे रायबाचे खेळणे आहेत ना हे असेच असतात, त्याला जर मी उचलले ना तर तो खूप चिडतो, त्यामुळे त्याला खेळण्यासाठी ते तसेच ठेवावे लागतात. बाकी साफसफाई करून घेतली आणि तुम्ही पाहू शकतात एवढे सकाळी 9च वाजलेले आहेत आणि तरी माझं किचन एकदम चकचक दिसते. एकदम साफसफाई करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मला आता स्वतःचं आवरायचं होतं, कारण माझंही जॉबवरती जाण्याची वेळ झालेली होती. आणि त्यानंतर मग केस तर काही सुकवायला टाईमच नव्हतं मिळाला, त्यामुळे केस न विंचरता फक्त गुंता काढून घेतली आणि कुठली हेअरस्टाईल न करता मी फक्त तसंच केस बांधून घेतले आणि निघाली जॉबवरती. ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.